हॅलो एव्हरीवन, सोशोलॉजी विथ श्रुतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण इथे पाहणार आहोत की कोणती ती कारणं आहेत की ज्यामुळे प्रबोधन काळाला सुरुवात झाली. तर युरोप खंडामध्ये जी सरंजामशाही व्यवस्था होती त्यामध्ये अशी काही कारणं जनतेला भेडसावत होती. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये काय झालं की प्रबोधन सुरू झालं, म्हणजे वैचारिक जागृती निर्माण झाली. पहिलं कारण असं आहे जमिनीची असमान विभागणी. इथे आपण बघू शकतो बघा, या आकृतीवरून असं लक्षात येतं की 90% भाग जो आहे जमिनीचा तो केवळ 10% लोकांकडे दिलेला होता. म्हणजे ते कोणते? हे वरचे 2 वर्ग. आणि जमिनीचा 10% जो भाग आहे तो 90% लोकांकडे, म्हणजे हा जो सर्वात मोठा भाग आहे त्या लोकांकडे केवळ जमिनीचा 10% भाग दिलेला होता. म्हणून हे जमिनीची असमान विभागणी किंवा वाटप हे एक कारण होतं. त्यानंतर अनियंत्रित राजेशाही. युरोपमध्ये अनियंत्रित राजेशाही होती. त्यामध्ये कुणावरही हे जे धर्मगुरू आणि उमराव होते यांच्या वर्तणुकीवर कुणाचंही नियंत्रण नव्हतं. त्यामुळे अनियंत्रित राज्यसत्ता किंवा राजेशाही आपण त्याला म्हणू शकतो. सर्वसामान्यांचे शोषण प्रत्येक पद्धतीने केलं जायचं, म्हणजेच शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण सुद्धा त्यावेळी सामान्य जनतेचं होत होतं. पण त्यावेळी कोणीही या लोकांच्या विरुद्ध आवाज उठवू शकत नव्हतं. कर वसुली, अतिरिक्त कर सामान्य जनतेवर लादला जायचा, त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती. स्त्रियांचे स्थान कसे होते? तर स्त्रियांचे स्थान हे अतिशय हलाखीचे होते, दुय्यम होते. त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. तसेच स्त्रियांचं अनेक प्रकारे शोषण केलं जायचं. त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धेचं प्राबल्य आपल्याला दिसून येतं, कारण की राजाला दैव मानलं जायचं आणि राजा किंवा धर्मगुरू म्हणेल तीच पूर्व दिशा समजलं जायचं. या सर्व कारणांमुळे या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली ती म्हणजे विषमता आणि अन्याय. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं कार्य त्यावेळच्या विचारवंतांनी केलं आणि नवीन प्रबोधनाला सुरुवात झाली. त्याला आपण आधुनिकतेचा कालखंड किंवा प्रबोधन युग असे सुद्धा म्हणतो. थँक्यू सो मच.